Hello friends, welcome to Reverse Aging Journey. Today's topic is how to feel instantly better. जेव्हा कधी कधी आपल्याला आपली मनस्थिती खराब झाल्यासारखी वाटते, तणाव वाढतो किंवा थकवा जाणवतो. अशा वेळी अगदी आपण छोटे छोटे काही उपाय केले ना तर लगेच आपल्याला हलकं वाटतं, मन शांत होतंय आणि एनर्जेटिक सुद्धा वाटतं. तर असे काय काय असं केव्हा केव्हा होतं, काय होतं तेव्हा काय करायला पाहिजे? बर्नट आउट, जेव्हा आपल्याला थकवा आल्यासारखं वाटतं तेव्हा आपण काय करायला पाहिजे? तर पुस्तक वाचायला पाहिजे. जेव्हा कामाचा किंवा जीवनाचा ताण वाढतो तेव्हा हलकं किंवा प्रेरणादायी पुस्तक वाचल्याने मन शांत होतं. वाचनामुळे मेंदूचा ताण कमी होतो आणि विचार सकारात्मक दिशेने जातात. दररोज 10 ते 15 मिनिटं वाचण्याची सवय लावायला पाहिजे आपल्याला. जेव्हा आपल्याला लोनली वाटतं, एकटं वाटतं, तेव्हा काय करायचं? मित्रांशी बोलायचं. एकटेपणा वाटत असेल तर जवळच्या मित्राला किंवा कुटुंबातील अगदी जवळच्या व्यक्तीला फोन करा. काही मिनिटच बोलल्याने आपल्याला लगेच भावनिक आधार मिळतो आणि आपलं मन हलकं झाल्यासारखं वाटतं. आणि जेव्हा आपला संवाद साधतो कुणाशी आपण, तेव्हा तणाव सुद्धा कमी होतो आणि आपल्याला ऊर्जा सुद्धा परत मिळते. जर तुम्हाला राग आल्यासारखं वाटतंय तर काय करायला पाहिजे? तर तेव्हा संगीत ऐकायला पाहिजे. राग आल्यावर आपल्याला आवडतं शांत संगीत किंवा नैसर्गिक आवाज, पावसाचा आवाज, समुद्राचा आवाज, वाहणाऱ्या पाण्याचा आवाज तो ऐकायचा. संगीतामुळे हृदयगती कमी होते किंवा तुम्हाला आवडणारं म्युझिक काहीही ऐका आणि मेंदूतील तणाव हार्मोन्स कमी होतात. काही वेळानंतर मन प्रसन्न आणि स्थिर वाटतं. जेव्हा तुम्हाला लेझी वाटतंय तेव्हा काय करायचं? स्क्रीन टाइम आपला कमी करायचा आहे. सगळी हातातली कामं ठेवून तुम्ही जरा निसर्गामध्ये थोडा वेळ फिरून यायचं. जेव्हा तुम्हाला स्ट्रेस वाटतंय, तणाव वाटतोय, तेव्हा काय करायचंय? चालायला जायचंय. तणाव वाढला की 10-15 मिनिटं निसर्गात किंवा घराजवळ चालायला जायचंय. चालण्यामुळे रक्ताभिसरण सुधारतं आणि मेंदूत एन्डॉर्फिन, जे आपलं हॅपी हार्मोन्स आहे, ते वाढतात आणि त्याच्यामुळे तणाव दूर होऊन मन शांत होतं. जेव्हा तुम्हाला अँशियस चिंताग्रस्त वाटतं, एखाद्या गोष्टीची तुम्ही चिंता करता आहात, सारखे डोक्यात विचार येत असतात, तर तेव्हा काय करायचं? तर ध्यान करायचं. चिंता वाढल्यावर मेडिटेशन करायचं. चिंता वाढल्यावर 5 ते 10 मिनिटं खोल श्वास, डीप ब्रीथिंग एक्सरसाइज करायचा आणि थोडा वेळ 10-15 मिनिटं मेडिटेशन करायचं. श्वासोच्छवासावर आपण श्वास घेतो आहे, श्वास सोडतो आहे, त्याच्यावर जेव्हा आपण लक्ष केंद्रित करतो ना तेव्हा आपला मेंदू शांत होतो आणि आपल्या धावत्या विचारांवर सुद्धा नियंत्रण येतं. नियमित ध्यान जेव्हा आपण करतो तेव्हा आपल्याला मानसिक स्थैर्य सुद्धा मिळतं. मग थकल्यासारखं वाटतंय, तुम्हाला टायर्ड वाटतंय, तर काय करायचं? थोडा वेळ एक स्नॅप घ्यायचा, म्हणजे थोडी झोप घ्यायची. दिवसभर जेव्हा आपली ऊर्जा कमी झाली असेल, 15-20 मिनिटांचा पॉवर नॅप घ्यायचा. छोट्या झोपेमुळे सुद्धा मेंदू ताजातवाना होतो आणि आपली एकाग्रता वाढते. रात्रीची झोप बिघडणार नाही इतपतच झोपायचं. जर तुम्ही दुपारच्या वेळा 10 ते 15 मिनिटं झोपलात तरी तुम्हाला फ्रेश वाटतं, पण जेव्हा तुम्ही 2 तास झोपताय, 1 ते 2 तास झोपताय, तर ती झोप उपयोगाची नाही, ती झोप बेकार आहे. मग जेव्हा तुम्ही दुपारी इतकं झोपलात, दिवसा इतकं झोपलात, तर तुमचा रात्रीच्या झोपेवर परिणाम होतो. तेव्हा विचार म्हणजे नेहमी दुपारची झोप ही 10 ते 15 मिनिटं इतकीच असली पाहिजे. नंतर तुम्ही ओव्हर थिंकिंग करताय, तर मग ओव्हर थिंकिंग करताय तर तुम्ही काय करायचंय? डोक्यात खूप विचार आपल्या चालू असतील तर ते आपण कागदावर लिहायचे. जेव्हा आपल्या डोक्यातले विचार कागदावर येतात तेव्हा आपल्या मनातला गोंधळ बाहेर पडतो आणि मेंदू हलका व्हायला मदत होते. ह्याच्यामुळे विचार स्पष्ट होतात आणि चिंता कमी होते. जेव्हा तुम्ही सॅड आहे, तुम्हाला असं दुःख वाटतं, एखाद्या गोष्टीचं दुःख, तुमच्याकडे खूप दुःखाचा तुमच्यावर डोंगर कोसळल्यासारखं वाटतंय, तर काय करायचंय? 10-15 मिनिटं योगासनं करायची. बालासन, श्वसनाची आसनं, हलकं स्ट्रेचिंग. जेव्हा तुम्ही योग करता तेव्हा तुमच्या शरीरात ऊर्जा वाढते आणि मनात शांतता येते. श्वसन क्रियेमुळे
ताण, राग, दुःख कमी होतं. किंवा तुम्हाला आवडणार म्युझिकवर डान्स सुद्धा करू शकता. तर कसं वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ? आजची माहिती युजफुल वाटली असेल तर आपल्या कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. आणि मित्रमैत्रिणींना सुद्धा चॅनलला शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.